Friends, today we are going to learn about the poem Song of the Open Road by Walt Whitman. Walt Whitman was an American poet, essayist, and journalist. Whitman is among the most influential poets in the American canon and is often called father of the free verse. He grew up in Hutchinson in a family with a difficult economic status. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. His O Captain, My Captain, a poem written on the death of Abraham Lincoln, is widely popular. The section of Song of the Open Road from Leaves of Grass is a beautiful blend of self awareness, free will, and tenderness of heart. It gives us poets realization that along the journey of life, one will face a test of wisdom which is not tested in any school or university. A road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all lives of people to associate with one another. The road signifies mobility. One can take the road as a point to start over towards something new. Whitman talks about the people and places. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. Now see the poem line by line. वॉल्ट विटमन यांची सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही पोएम आपण आज पाहणार आहोत. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, द लॉंग पाथ बिफोर मी लीडिंग वेरेवर आय चूज. अ फूट या ठिकाणी अ फूटचा मिनिंग आहे इन प्रिपरेशन ऑन दी वे, म्हणजे तयार असलेला किंवा निघालेला. सो इन धिस पोयम द रायटर और द पोएट इज रेडी टू स्टार्ट ऑन अ जर्नी. कवी आपल्या प्रवासाला निघालेला आहे. आता या ठिकाणी प्रवास म्हणजे कोणता प्रवास, तर जीवनाचा प्रवास. आणि तो ईगरनेस आहे त्याच्यामध्ये, तो उत्सुक आहे. लाईट हार्टेड आय टेक टू दी ओपन रोड. ओपन रोड म्हणजे या ठिकाणी शब्दशः अर्थ न घेता तो अ, जगाच्या प्रवासाला निघालेला आहे, जीवनाच्या प्रवासाला निघालेला आहे आणि त्याला त्याचा मार्ग स्वतः निवडायचा आहे आणि त्याच्यामधून तो आपलं मनोगत व्यक्त करतोय. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू दी ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. आणि तो प्रवासाला सुरुवात करतोय, ओपन माइंडेड आहे, प्रिपेअर टू फेस द प्रॉब्लेम्स दॅट मे कम अक्रॉस. आणि त्याला प्रवासामध्ये येणारे जे काही प्रॉब्लेम आहे, ज्या काही समस्या आहेत, त्या समस्यांना तोंड देण्याची त्याची तयारी आहे. धिस द जर्नी इज अ मेटाफॉरिकल फॉर द जर्नी ऑफ लाईफ. हा एक त्याचे जो प्रवास आहे तो एक रूपकात्मक आहे, मेटाफॉरिकल आहे. तो त्याच्या जीवनाचा प्रवास आहे. Henceforth I henceforth I ask not good fortune, I myself am a good fortune. आणि म्हणून तो म्हणतोय, तो
आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ अ गुड फॉर्च्यून. म्हणजे त्याने त्याचा स्वतःचा मार्ग आहे तो स्वतः निवडलेला आहे. सो ही इज रेडी टू चूज हिज पाथ. ही डज नॉट फील गुड लक मस्ट फेवर हिम. म्हणजे तो नशिबाची वाट पाहत नाही किंवा गुड फॉर्च्यून आपल्याला नशिबाने काय मिळेल याची वाट पाहत नाही, तर तो म्हणतोय आय मायसेल्फ गुड फॉर्च्यून. तो सांगतोय की गुड फॉर्च्यून म्हणजे मीच आहे. ही विल वर्क हार्ड अँड मेक हिज ड्रीम कम ट्रू. इट इज देन नॉट अ क्वेश्चन ऑफ लक बट हार्ड वर्क. आणि म्हणून तो सांगतोय की मला नशिबाची गरज नाही. नशीब मला साथ देईल, दैवाची अनुकूलताच मिळेल अशी अपेक्षाही मी करत नाही. कारण त्यांच्या मते तो स्वतःच गुड फॉर्च्यून आहे. बिकॉज ही इज रेडी टू हार्ड वर्क टू अचीव हिज ड्रीम. तो त्याचं स्वप्न साकार करण्यासाठी हार्डवर्क करण्याच्या तयारीत आहे. अँड दॅट इज वाय त्याच्यामुळेच नशिबापेक्षा कष्ट करण्यावर त्याचा भर आहे. सो henceforth I ask not good fortune, I myself am a good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, and need nothing. तर म्हणतोय ही whimper means काय? To make a series of low, weak, sad cries, especially with fears and pain. म्हणजे तो म्हणतो की मी कोणत्याही प्रकारची कुरबुर करणार नाही, तक्रार करणार नाही. कारण आय whimper no more, postpone no more, and need nothing. So he is no longer to going complain or delay. He will not put his plans into action. He is no longer going to sit safe only complaining and not doing anything. He will stop finding excuses for postponing. तो म्हणतोय की आता लहान-सहान गोष्टीबद्दल किंवा आपल्याला न मिळालेल्या गोष्टीबद्दल तो तक्रार करणार नाही. त्याच्यासाठी तो विलंब करणार नाही. तर त्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे, तो रिॲलिटीमध्ये आणण्यासाठी, कृतीमध्ये आणण्यासाठी तो प्रयत्न करेल. केवळ तक्रारी करत आणि निष्क्रियपणे बसून राहणे त्याला थांबणार नाही. आणि त्याचं जे काम आहे ते त्याला पुढे ढकलण्यासाठी म्हणजे कोणत्याही प्रकारचं एक्सक्यूजेस तो काम पुढे ढकलण्यासाठी देणार नाही, निमित्त शोधणार नाही. नेक्स्ट, डन विथ इनडोअर कंप्लेंट्स, लायब्ररीज अँड केअरलेस क्रिटिसिझम. केअरलेस क्रिटिसिझम. केअरलेस मीन्स आपण त्याचा मीनिंग पाहू शकतो पा केअरलेसचा, कंप्लेनिंग और शोईंग दॅट वन इज इरिटेटेड, तक्रारखोर, चिडचिडा. सो पोएट सेज डन विथ इनडोअर कंप्लेंट्स, लायब्ररीज अँड केअरलेस क्रिटिसिझम. तो म्हणतोय की ही ही फील्स he is strong enough to meet all the problems of life that may come his way. The earth is enough to provide for his needs. तो सांगतोय की प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आहेत, त्याला त्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी तो तयार आहे. आयुष्यात आपण आपल्या ज्या कल्पना आहेत, आयुष्यातील सर्व समस्या आहेत, या सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण समर्थ आहोत असे त्यांना वाटते. आणि या सर्व गोष्टी त्याला
आपोआप मिळणार नाही, तर त्याच्यासाठी त्याला कष्ट घ्यावे लागणार आहेत. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल टू दी ओपन रोड. द अर्थ दॅट इज सफिशियंट. आय डू नॉट वॉन्ट टू constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. Still, here I can carry my old delicious burden. तर तो सांगतोय की he feels strong enough to meet all the problems of life that may come in his way. त्याच्या जीवनामधील जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तो स्वतः समर्थ आहे. द अर्थ इज इनफ टू प्रोव्हाइड फॉर हिज नीड्स. ही डज नॉट नीड डेस्टिनी ऑर अ लकी स्टार टू हेल्प हिम. म्हणजे नशिबाने आपल्याला एखादी गोष्ट मिळेल अशा प्रकारे तो विचार करत नाही. तो स्वतःच्या सामर्थ्यावरती भर देतोय. ही इज शुअर ही कॅन मॅनेज हिज लाईफ जर्नी. Constellations refers to a powerful people. He says he does not require powerful people to help him to progress. तो म्हणतोय की मला एखाद्या पॉवरफुल प्रभावशाली व्यक्तीची, शुभग्रहाची मदत घेण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण ही थिंक ही हिमसेल्फ इज अ पॉवरफुल. तो स्वतःच पॉवरफुल आहे असं त्याचं म्हणणं आहे. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन. आय कॅरी देम मेन अँड वुमेन. आय कॅरी देम विथ मी व्हेरेवर आय गो. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. In the last stanza, the poet talks about the last 4 lines. The poet separate himself as a different kind of person. शेवटच्या 4 लाईनमध्ये पोएटने आपलं स्वतःला एक वेगळं व्यक्तिमत्व अलिप्त किंवा वेगळा व्यक्ती म्हणून तो स्वतःला पाहतो. ही सेज दॅट ही कॅरीज ओल्ड वर्जन्स. तो म्हणतोय की ओल्ड बर्डन्स म्हणजे कोणते? ही प्रेमळ बंधने आहेत, म्हणजे नातेसंबंधाची जुनी बंधने आहेत, गोड ओझी आहेत ते. दीज मे बी अटॅचमेंट्स अँड रिलेशनशिप्स. ही कॉल्स देम अ डेलिशियस बर्डन बिकॉज दे आर वंडरफुल. त्यांना तो प्रेमळ बंधने म्हणतो, डेलिशियस बर्डने म्हणतो, कारण ते वंडरफुल आहेत. दे कॅन स्टॉप हिम फ्रॉम गोईंग ऑन दी जर्नी. कारण आपल्या जवळचे जे लोक आहेत की त्यांची जी डेलिशियस बर्डन आहेत ते त्यांना त्या प्रवासापासून रोखू शकतात, प्रवासाला निघण्यापासून ते रोखू शकतात. ही विल नॉट गेट रीड ऑफ देम. आणि मग त्यांच्यापासून तो मुक्त होऊ शकेल असे त्याला वाटत नाही. बिकॉज ही विल नॉट गेट रीड ऑफ देम, ही विल कॅरी देम विथ हिम. तो म्हणतो की ही जी मुक्त बंधने आहेत ती त्याला मुक्त करू शकत नाहीत, कारण तो त्यांनाच त्या जर्नीमध्ये बरोबर घेऊन. तर अशा प्रकारे अमेरिकन पोएट वॉल्ट व्हिटमन यांनी या पोयममधून आपल्याला ऑप्टिमिझम, एनर्जी आणि कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा ऑप्टिमिझम, एनर्जी आणि कॉन्फिडन्स स्टुडंटच्या लाईफमध्ये तर नक्कीच ठरेल. आणि म्हणून या पोयमकडे पाहत असताना आपण एक ऑप्टिमिझम काय असावा, एनर्जी काय असावी आणि कॉन्फिडन्स काय असावा, आपण फक्त फेथ आणि गुडलकवरती अवलंबून न राहता हार्डवर्कवरती अवलंबून राहावं, हाच मेसेज या पोयममधून देण्याचा